तुम्ही जर एखाद्या मराठी चित्रपट निर्मात्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणे ते खपवून घेणार की त्यांनी योग्य वेळी टाळ्यावर यावं, नाही तर त्यांना टाळ्यावर कसं आणायचं ते आम्हाला व्यवस्थित नाही. अमय खोपकर आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, ये रे ये रे पैसा. जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सेस असतील, काही असतील थिएटर्स, आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा घोळ घातलेला आहे. त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय, अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यायची. ज्या पद्धतीने अमय खोपकर लढत होते या सगळ्या गोष्टींसाठी, त्याच्यामुळे त्यांच्याच चित्रपटावर सूड उगवायचा या पद्धतीचं कारस्थान काही थिएटर मालक करण्याचा प्रयत्न करतायत. आमचा त्यांना इशारा आहे की त्यांनी योग्य वेळी टाळ्यावर यावं, नाही तर त्यांना टाळ्यावर कसं आणायचं ते आम्हाला व्यवस्थित माहिती. जाणीवपूर्वक कुठला जो सय्यारा बियारा कुठला काय मला माहित नाही कुठला चित्रपट आलाय, पण याच्यासाठी जर तुम्ही मराठी चित्रपट हिंदी चित्रपटासाठी उतरवणार असाल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला बळी पडावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवा. तर निश्चितपणे मला माहित नाही त्यांच्या पाठी त्यांची काय मंशा आहे ती, पण ज्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या मराठी चित्रपट निर्मात्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणे ते खपवून घेणार.